कोपरगाव नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे पॅनल दिलं गेलं आहे, तर भाजपकडून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल दिलं गेलं आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेले आहेत, महाविकास आघाडीकडूनही उमेदवार देण्यात आलेले आहेत। मात्र खरी लढत होते ती काळे विरुद्ध कोल्हे। आत्तापर्यंत ज्या राजकीय घडामोडी घडल्यात त्या खूप रोमांचक अशा आहेत, कारण आता जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत काका कोयटे, ते स्नेहलता कोल्हे यांच्याबरोबर भाजपमध्ये होते। त्यांनी ऐनवेळी भाजप सोडून आशुतोष काळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारीच त्यांना मिळालेली आहे। तर त्यांच्या विरोधात कोल्हेंनी पराग संधान यांना उमेदवारी दिलेली आहे। पराग संधान यांना उमेदवारी दिल्यामुळे कोल्हेंसोबत असणारे दीपक वाजे हे नाराज होऊन त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे। तर शिवसेनेकडून राजेंद्र झावरे हेही उमेदवार आहेत। महाविकास आघाडीने सपना मोरे यांच्या रूपाने मशाल चिन्हावर नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिलेला आहे। कालच राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि प्रचाराला सुरुवात केलेली आहे। तर विवेक कोल्हे, स्नेहलता कोल्हे यांनीही प्रचाराला सुरुवात केलेली आहे। अपक्षही जोर धरून आहेत प्रचारामध्ये। त्यामुळं कोपरगावचं वातावरण कसं आहे, कोपरगावला नगराध्यक्ष कोण होणार, कोणाची चर्चा आहे, याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आहोत आणि इथून आपण सुरुवात करणार आहोत। येथे असणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। नक्की त्यांना काय वाटतंय की नगराध्यक्ष कोण होईल, कुणाची हवा आहे, काय वाटतं याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू। तुम्ही कोपरगावचे आहेत का? हां, कोपरगाव। निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला? हां, 2 तारखेला। कोण आहे तो उमेदवार? आता हे काय सांगू शकत नाही, पण आता चालू आहे सगळे झगडे चालू आहे। काका कोयटे उमेदवार आहेत घड्याळ्याकडून, भाजपकडून पराग संधान आहेत, शिवसेनेकडून राजेंद्र झावरे आहेत। तर चर्चा कोणाची कानावर पडते तुमच्या? आता सगळे कमळ म्हणतात, कोणी घड्याळ म्हणते, आज दोन कोण मशालचं चिन्ह लावून फिरतायत, कुणाची हवा दिसते? मी स्वतः उमेदवार आहे मशालचा आणि कोपरगाव शहरात सपनाताई मोरे मशाल हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 100% होणार आहे। चर्चा तर काळे कोल्हेंची जास्त आहे। नाही, सर्वसामान्य लोकांचा कल मशालकडे आहे। का बरं मशालकडे? मशाल कामच तसं आहे, सगळं काम जनतेसाठी रस्त्यावर उतरून काम आंदोलन केलेले आहे आणि नागरिकांच्या पूर्ण समस्या सोडवण्यासाठी आमचा पक्ष आणि जनहितासाठी आमच्या पक्षाचं ध्येय असं आहे 80% समाजकारण, 20% राजकारण, असं आम्ही काम। विधानसभेला दिसलं नाही तसं? विधानसभेला आता धनशक्तीमुळे जनशक्ती हारली, त्यावेळेस अशी गंमत झाली। कोपरगावला कुठे गेली धनशक्ती? नाही, आता आहे ना, आता सर्वसामान्य लोकांना जागा झाली। परिस्थिती काय आहे, सुविधा काहीच झालेली नाही गावामध्ये, शहरामध्ये देऊन जे परिस्थिती जशी तशी झाली कोपरगाव शहरात। त्यासाठी आमच्यासारखे सर्वसामान्य उमेदवार, मी बूट पॉलिश करणार उमेदवार आहे आणि निष्ठावून शिवसेनेने उमेदवार दिलेली आमच्या मशाल चिन्हाने। त्याच्यात लोकांच्या जनतेचा कल 100% आमच्या बरोबर आहे। अजून काही नागरिकांशी बोलू। निवडणुकीची चर्चा पडते कानावर? काही नाही, बोलायचं नाही। अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू। नगर परिषदेची निवडणूक लागली माहिती आहे का? हां, नगर परिषदेची निवडणूक लागली माहिती आहे का? अरे माहिती आहे ना। कोण आहे उमेदवार? उमेदवार काळे गटाकडून होऊन आहे आपण नगराध्यक्षाचे काका कोटे साहेब आणि कोल्हे गटाकडून आहे पराग संधान साहेब। बरेच उमेदवार आहेत। हां, बरेच। मग चर्चा कोणत्या उमेदवाराची दिसते? चर्चा तर तुम्ही बघशाल आता कोपरगावचे काका जे आहे त्यांची चर्चा आहे आता। का बरं काका कोटेंची चर्चा वाटते काका तुम्हाला? कोटेंची काम आहे, तुम्ही बघशाल तर काय काम आहे? समता पतसंच आहे। काका कोटेंनी समता पतसंस्था कोपरगावाची आहे, पूर्ण देशभरात त्यांचे नाव नेलं आहे। ते स्वतःच्या इन्कममधून ते डेव्हलपमेंट करतात आणि जर ते कोपरगाव नगर परिषदेत जर नगराध्यक्ष पदावर बसले तर शुअर आहे 100% आहे कोपरगावाचा विकास होईल। विकासच तसा झालाच आहे। मागं तुम्ही बघशाल 2019 पासून आमदार आशुतोष दादा काळे जेव्हा आले, आमदार झाले, त्यापासून विकासाची लाट निघाली आहे। जिथे तिथं काम होत आहे, सगळे प्रश्न जे काही प्रश्न होते मतदारसंघातले सगळे मार्गी लागले। चांगलं काम झालं आहे। तर मला आमदार आशुतोष काळेंच्या हाती कोपरगाव देतील का?
देतील ना, दिलं आहे याच्या आधी पण दिलं आहे आणि देतील. आता बघा विकासाची लाट निघाली आहे, काकांची लाट आहे पूर्ण जिथं नाही तिथं फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काकांचं नाव आहे. विवेक कोल्हे काकांवर खालच्या पातळीवर टीका करतायत. टीका तर करणार आहे, विरोधक आहे, टीका तर करणारच आहे. तुमचं पॉलिटिशियन आहे आणि राजकारण टीका वगैरे करणार आहे, पण टीका करण्यासारखं असं काही नाही आहे. काकांचं नाव म्हणजे एक विजन डेव्हलपमेंटच्या हिशोबाने बघितलं जातं. काका म्हणजे एक डेव्हलप माणूस आणि काका जर या मतदारसंघात नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदावर बसले तर मला खात्री आहे की कोपरगावाचा विकास होणार आणि कोपरगाव हे स्मार्ट सिटीच्या नावाने ओळखलं जाणार. कोल्हे गटाची पण चर्चा आहे असं बोललं जातं. काय कोल्हे गटाची पण चर्चा आहे असं बोललं जाते, तर आहे का चर्चा कोपरगावमध्ये? कोल्हे गटाची चर्चा तर मला नाही वाटतं सर, कारण की भाऊ जे बोलले काका कोयटे ते एक त्यांच्या संस्थाकडून जेवढा खर्च करते कोपरगावला. तुम्ही खंडक नाला परिसरमध्ये गेला असाल तिथं तुम्ही जाऊ शकता, म्हणजे आता पण जा तुम्ही तिथं पहा तुम्ही. त्यांच्या संस्थाकडून त्यांनी भरपूर खर्च केलेला आहे. ते कोपरगावला का बदलू शकत नाही? ते 100% काम करतील, गावला अजून आपल्या उंचीवर घेऊन जातील असं आम्हाला खात्री आहे. निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे आहेत की त्या मुद्द्याकडे पाहून लोक काका कोयटेंना निवडून देतील? आता पाहिलं आपण जवळपास पाणीचे प्रश्न सोडवलं आहे आपल्या आमदार साहेबांनी. कोपरगावला रोजगार कसा द्यायचा ते पण त्यांचा चालू आहे. आशुतोष काळेंवर विश्वास ठेवतील का कोपरगावकर? हो ठेवतील, काय अडचण नाही. तुम्हाला काय वाटते, कोणाची हवा दिसते? आवाज आता टायमावर समजून आता असं थोडं झालं. तुम्ही प्रवाशांना घेऊन जाता, चर्चा चालू असते ना. आमचे नगराध्यक्ष आहे ना राजाभाऊ जावरे. राजेंद्र जावरे शिवसेनेकडून. महायुतीचेच 3 तुल्यबळ उमेदवार आहे, कसा निभाव लागेल का महायुतीतच लढत झाल्यावर? त्यांचे काम आहे ना. पण चर्चा तर काळे आणि कोल्हेंचीच दिसते जास्त. राजाभाऊचे काम आहे, पुतळा बांधला तिकडे, शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला, आंबेडकर पुतळा आणला. 3-4 कामं आहे ना. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागलेली आहे, कोण उमेदवार आहे माहिती आहे का? कोण उमेदवार आहे? नगराध्यक्ष पदाचे कोण उमेदवार आहे? आता BJP काय घडाल काय बोल ना, कोण आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार? दीपक वाजे संधान पाराक आहे, अजून काका कोलटे, भरत मोरे, अजून झावरे. कोणाची हवा दिसते, कोणाची चर्चा दिसते? काका कोर्टेची. काय बरं काका कोटेंची हवा दिसते बरोबर आहेत ते, त्याचा काही फायदा होईल का त्यांना? मग होईल ना, बरोबर फायदा होईल. आशुतोष काळेंनी काय कामं केलीत आमदारांनी? भरपूर केले, रोडाचे इकडे तिकडचे पाण्याचे प्रश्न सगळे सोडवले त्यांनी. ते म्हणतात ते खरं आहे का आशुतोष काळेंनी कामं केलेत? बरोबर केले ना, बरोबर केले बरोबर आहे. लोक नगर परिषद त्यांच्या ताब्यात देतील का? मग दिन ना, कावर नाही दिन देणार ना. विद्यमान आमदार आहेत आशुतोष काळे. आमदारांबरोबर शक्यतो जनमत जात असतं, त्यांच्या विरोधात कोल्हे आहेत. मग ह्या दोघांमध्ये काय होईल? काळे आणि कोल्ह्यांमध्ये काय होईल? ते दोघांमध्ये ते लीड दोघांची तर बेस्ट असणार आहे, कारण तिकडून पण पराग संधान म्हणून आहे काळ्यांकडून पण, आणि इकडून पण आता कोयटे. पराग संधान कोयटे वगैरे सांगितलं, दोघांची लीड बेस्ट असणार आहे. आता ते 3 तारखेला लोक कोणाला निवडून देतील? लोक सांगितलं तर काका कोयटे. हो. अजून काही नागरिकांशी बोलू. कुठले आहे तुम्ही? कोपरगावची. निवडणूक लागली कोपरगावची. नगराध्यक्ष पदाला कोण उमेदवार आहेत माहिती आहे का? हो, कोण आहेत? काका कोटे, अजून राजाभाऊ झावरे, पराग संधान, सपना मोरे, दीपक वाजे. हवा कोणाची दिसते? काका कोटेची. काय बरं काका कोटेंच्या हवा? ऐकलंच आहे ती. का बरं? का लोक म्हणते असे गर्दी भरपूर आहे. अजून काही नागरिकांशी बोलूया. कुठले आहे तुम्ही? कुठले तुम्ही? आम्हाला जमत नाही, आम्ही कोपरगावचे. कोणाला निवडून देतील लोक? काका कोयटेंना देतील, पराग संधांना. चर्चा कोणाची दिसते? तुमचं मत नाही भाऊ? नाही, आपल्याला नाही जमत. कोणाची चर्चा आहे? आता चर्चा प्रत्येकाची आहे, प्रत्येकाची चर्चा चालू आहे. आपण प्रत्येकात चालू आहे. जास्त कोणाची? पण काकांची. काका कोण?
कोणतं चिन्ह आहे त्यांचं? गाड्या आहे ना ते. गाड्या देतील लोक गाड्याला निवडून? हा देतील ना मग. म्हणतात ते खरं आहे का? तुम्ही त्यांच्या बोला ना, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही कुठले? मी हिंगणीच. इथे आता कोपरगावमध्ये निवडणूक लागलेली, कोणाची हवा दिसते? गाड्याची. घड्याळ कोणाचे? काका कोयटे. काका कोयटे. एवढी हवा आहे? हो. लोक काय म्हणतायत? काका कोयटेच. काका कोयटे हे म्हणतात. काका कोयटे काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? निवडणूक लागली, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत काका कोयटे, पराग संधान, दीपक वाजे. सगळं झालं, मान्य झालं ते सगळं, पण हे लोक पडू राहिले, जोडू राहिले. हे रोड तुम्ही बदलणार नाही तर तुम्ही ते काका कोयटे आणले, आमके आणले, सगळे आणले. हे कशाला आणले? हे आमचे लोक पडू राहिले, ॲक्सिडेंट होऊ राहिले. कोणी पाहायला येऊ राहिलं का? मला सांगा ना. कोणी येऊन नाही राहिलं ना. अशी मौत बी पडेल राहिले तर कोणी येत नाही ना. निवडणुकीत येतात ना. आता कधी आणले? मला हे आनंद टॅबलवर येतं, आनंद इथं मी बसेल इथं. हा नाही थांबा ना. मग काय निवडून कोणाला द्यायला पाहिजे? आरिफ कुरेशी. आरिफ कुरेशी. कोणता पक्ष आहे त्यांचा? कमळ. कमळ. नगराध्यक्ष पदाला विचारतो मी तुम्हाला. नगराध्यक्ष पदाला नगराध्यक्ष पद जनधन. काय वाटतं तुम्हाला? काका कोयटे, पराग संधान, दीपक वाजे, राजेंद्र झावरे, सपना मोरे, सपना भरत मोरे, याच्यामध्ये जो चांगलं काम करेल ना त्याला निवडून आणून देईन जनता. जनतेच्या याच्यावर हे कोणाला आणायचं आणि कोणाला नाही आणायचं म्हणून. चर्चा कोणाची दिसते जनतेमध्ये? चर्चा काय सगळ्यांची चर्चा आहे. जे रिंगणात उतरेले तो कोणी आहे ना त्याला वाटतंय मी निवडून येईन म्हणून. पण ज्याला जनतेच्या याच्यावर जनता कोणाला निवडून देते काय देते ते सांगू शकत नाही ना आपण. आमदार आशुतोष काळेंना जनतेने चांगल्या मताने निवडून दिलं होतं, तर आता कोपरगावची सत्ता त्यांच्या सोबत जाईल का हे नाही सांगू शकत. काय वाटतं तुम्हाला? कोणासोबत जातील कोपरगावकर? काय बोलले ना आमचे भाऊ. पण तरी काय वाटतं तुम्हाला? बरं आहे सगळे जे चांगले. घड्याळाबरोबर जातील, कमळाबरोबर जातील, बाणाबरोबर जातील? लोकांचं मनगत नाही कोणाकडे. चर्चा कोणाची दिसते? चर्चा हवा आहे ते चालेल. आमदार आशुतोष काळेंनी काम केलंय का? हा केलेलं आहे. लोक देतील त्यांना निवडून? हा जनता आहे, कोणाला निवडून देते त्यांचं काय सांगतात. तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे? काका कोयटे. काका कोयटे. कोणता पक्ष आहे त्यांचा? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. का काका कोयटेंची हवा वाटते तुम्हाला? काका कोयटेंचे कामं जे आहेत ना समताच्या मार्फत भरपूर कामं केले आहेत आणि त्यांच्याकडे व्हिजन नवीन नवीन आहेत. त्या हिशोबाने काका कोयटे चालतील. आशुतोष काळेंचे उमेदवार म्हणून चालते की त्यांचं काम आहे? नाही नाही, ऑलरेडी काका कोयटेंकडं तो अभ्यास आहे समताच्या मार्फत. तर काका कोयटेंचे व्हिजन खूप छान राहतील आणि कोपरगावला एक नवी दिशा मिळेल का? हो. आणि त्याच्यामध्ये आमदारांचे पण भरपूर कामं आहेत, त्याच्यामुळं दोघांचं बेस्ट कॉम्बिनेशन राहील. निवडणूक लागलेली आहे, निवडणुकीत प्रचाराला बरेच लोक येतात, आश्वासन पण दिली जातात, पण आश्वासन पूर्ण करेल असं कुणाचं पॅनल वाटतं? आणि लोक नगराध्यक्ष पदाला तुम्ही म्हणताय काका कोयटे निवडून देतील, पण पॅनल येईल का त्यांचं? पॅनलने पूर्ण राष्ट्रवादी पक्षाचे शिड्या येतील सगळी. एवढं कसं खात्रीने सांगतात? आशुतोष दादांचे काम व्यवस्थित आहे. आणि त्याच्यानंतर व्यापारी वर्गामध्ये ज्या दिवशी काका कोयटेंचं नाव आलं त्याच दिवशी उत्साहाचं वातावरण झालं कोपरगावमध्ये. उत्साह आहे लोकांमध्ये? उत्साह. निवडणूक लागली आहे कोपरगावची, कोण आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार? निवडणूक लागलेली आहे, नगराध्यक्ष पदाला मोठी चुरस दिसते. घड्याळ, कमळ, धनुष्यबाण, अपक्ष. चर्चा कोणाची दिसते? चर्चा आता काय समजा. आता काका कोयटे आले तेव्हापासून चर्चा चेंज झालेली सगळी. काका कोयटे आल्यापासून का बरं चेंज झाली? काय सांगता नाही येणार. असं कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला? असं वाटतं भरत मोरे येईन म्हणून. भरत मोरे म्हणजे त्यांच्या मिसेस त्या? हां. महाविकास आघाडीची उमेदवार येईल असं वाटतं? काका कोयटेंचं पण दिसतंय. काका कोयटेंचं पण दिसतं? सगळ्यांचं दिसून आलं समजा. असं समजून त्याला काय कळा ना. आता कोण येईन तेव्हा आल्यावर समजा नाही का? म्हणजे ते आल्यावर समजा. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण. निवडणूक लागली माहिती आहे का तुला? हा माहिती आहे ना. कोण आहे उमेदवार?
उमेदवार भरपूर जण आहे असे. नगराध्यक्षपदाचे कोण उमेदवार आहे? नगराध्यक्षपदाचे दीपक भाऊ आजी आहे, पराग संधानशी साहेब आहे, अजून काका कोयटे साहेब आहे, अजून भरपूर जण आहे असे. भरपूर जण आहे. हां, चर्चा कोणाची दिसते? चर्चा चालूच आहे सगळ्यांची. एवढं कोणाची चर्चा आहे? कोणाची चर्चा आता काय बा जो म्हणजे काम करन गरजा वगैरे भागवून नाही का त्याचं काम ज्याचं काम चांगलं आहे त्याला तर जनता निवडूनच देणार आहे. आशुतोष काळेंना मोठ्या फरकाने लोकांनी निवडून दिलं विधानसभेला. आता कोपरगावची सत्ता आशुतोष काळेंना देतील का? आता त्यांच्याच हातात दिली पाहिजे कारण की त्यांच्या हातात दिली म्हणजे आज आमदार त्यांचा आहे तर राष्ट्रवादीचा आहे तर आमदार राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष पण राष्ट्रवादीचा झालं तर जे कामाला कुठं मागं पुढं गती थांबन ते तर काम थांबणार नाही, काम वेगाने होईल. निवडून येण्यासाठी त्यांच्याकडे प्लस पॉईंट कोणते आहेत? तर त्यांचे प्लस पॉईंट म्हणजे ते आता वृद्ध लोकांना ज्यांना कोणी सांभाळत नाही पाहत नाही अशा लोकांच्या घरी त्यांचे म्हणजे हे आता निवडणूक तर आत्ता लागली हे तर आम्ही भरपूर दिवसापासून पाहतो. त्यांचे जे स्वयंसेवक आहे जे डबे वगैरे वाटतात माणसाला काय लागतं 2 टाईम जेवण आणि अन्न वस्त्र निवारा ते जे अनाथांना ते जेवण देतात रोज. अनाथांना बी ना चांगल्यांना बी ज्यांच्या घरची परिस्थिती चांगली ज्यांनी पोरांनी सोडून जायले आई बापांना त्यांना पण सांभाळतात. त्याचा फायदा होईल त्यांना नगराध्यक्ष व्हायला पाहिजे. आता ते जनता ठरवून ना पण व्हायलाच पाहिजे. आपण कोपरगावमध्ये होतो आणि कोपरगावची हवा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. निवडणूक ऐन रंगात आली आहे. काळे विरुद्ध कोल्हे आणि अपक्षांनीही जोर धरला आहे. मात्र कोपरगावची हवा काय आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, कोपरगाव. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.